हा वाद कसा आणि का झाला, त्यामागची मुख्य कारणे काय आहेत, यात प्रशासनाची भूमिका काय आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वादाची पार्श्वभूमी. बीडच्या मध्यवर्ती कारागृहात 2 गटांमध्ये झालेल्या या संघर्षामुळे अनेक वर्षापासून खोलवर रुजलेले आहेत. कराड आणि घुले गट दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याचं बोललं जात आहे. काहींना हा वाद केवळ तुरुंगातील अधिकार गाजवण्याचा प्रयत्न दिसतो आहे, तर काहींना हे बाहेरच्या राजकीय वर्तुळाशी जोडलेलं दिसत आहे. तुरुंगातील वर्चस्व दाखवण्यासाठी अनेकदा गुन्हेगारी टोळींमध्ये संघर्ष दिसतो आणि या सर्व प्रकरणामध्ये बाहेरच्या राजकीय मंडळींचाही हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाद कसा पेटला? प्राथमिक माहितीनुसार हा वाद एक छोट्या कारणावरून सुरू झाला, परंतु नंतर हा वाद इतका वाढला की संपूर्ण जेल प्रशासनालाही याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. काही साक्षींनी सांगितल्याप्रमाणे कराड गटाच्या एका सदस्यावर घुले गटाने हल्ला केला. त्यानंतर हा वाद चांगलाच वाढला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर प्रहार करण्यास सुरुवात झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांना हा वाद नियंत्रणात आणण्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागला. यात प्रशासनाने काय भूमिका घेतली? बीड कारागृह प्रशासनाने या प्रकरणावर तातडीने पावले उचलली आहेत. तुरुंग अधिकाऱ्यांनी दोन्ही गटातील प्रमुख व्यक्तींना वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये हलवले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, तर काहींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. परंतु हा मोठा प्रश्न आहे की अशा घटना वारंवार का घडतात? कारण कारागृह म्हणजे शिक्षा भोगण्याची जागा, पण जर तिथेच गँगवॉर होत असतील तर कायदा व सुव्यवस्था कितपत सुरळीत आहे हा प्रश्न येतो. या मागील संभाव्य राजकीय संबंध. काही तज्ञांच्या मते हा वाद केवळ तुरुंगापुरता मर्यादित नाही, यामागे स्थानिक राजकारणाचा मोठा प्रभाव असू शकतो. कराड आणि घुले गटाच्या मागे कोणत्या राजकीय नेत्याचा हात आहे का? तुरुंगाच्या आत एवढे मोठे प्रकार घडताय याचा अर्थ बाहेरून त्यांना कोणी चालना देतंय का? भविष्यातील परिणाम. जर तुरुंग प्रशासनाने योग्य पावले उचलली नाही तर भविष्यात आणखी मोठे संघर्ष होऊ शकतात. राजकीय हस्तक्षेप असल्यास हा वाद कारागृहाच्या बाहेरही पसरण्याची शक्यता आहे. जर अशा घटनांना वेळीच आळा घालण्यात आला नाही तर तुरुंगातील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. निष्कर्ष. तर मित्रांनो, बीडच्या या प्रकरणामुळे आपल्याला अनेक गंभीर मुद्द्यावर विचार करावा लागतो आहे. गुन्हेगारी गट तुरुंगात सुद्धा सक्रिय कसे काय राहतात? प्रशासन याला कसा प्रतिबंध करू शकेल आणि राजकीय संबंध असल्यास त्यावर कारवाई होईल का? तुम्हाला काय वाटतं? हा वाद केवळ तुरुंगातील अंतर्गत वर्चस्वावरून होता का, की यामागे काही मोठे षडयंत्र आहे? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स मध्ये करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन विषयाच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.